शेतकरी मित्रांनो, आज आपण पुन्हा हळद हा विषय घेऊन आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की मी पाठीमाग माझ्या यूट्यूब चॅनलवर बोललो होतो की हळद 10,000वर येऊ शकते का, आणि पुढे मी एक प्रश्नार्थक चिन्ह दिलं होतं। याचं बरेच कारण होते, पण नंतर मला बरेच जणांचे फोन आले की तुम्ही असं का बोलता हळद 10,000वर येण्याचं। तर याचं कारण असं आहे, आपण हळद उत्पादक आहोत। याच्यामध्ये आपल्याला एक माहीत नाही की ऑल ओव्हर भारतामध्ये उत्पादन होणारं किती आहे आणि मागणी किती आहे। उत्पादन आणि मागणीमध्ये जर फरक पडला, मागणीची कमी झाली आणि उत्पादन जास्त असेल तर त्यावेळेस साहजिकच दर हे कमी होतात। आणि आज बऱ्याच शेतकऱ्यापाशी सुद्धा माल आहे। व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे माल नाही, पण भरपूर शेतकऱ्याकडे माल आहे। आणि तुम्ही जर बघितलं असेल हे 2-3 वर्षे पाठीमागचे, ज्यावेळेस आपलं सीझन चालू होते मार्चमध्ये मराठवाड्याचं, आणि निजामाबादचं दिवाळीच्या नंतर चालू होते डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेस हळदीचे दर वाढायले तर आणि नंतर कमी व्हायला लागलेले आहेत। आणि शेतकरी एका आशावर राहिला आहे की आता चालू सीझनमध्ये एवढे दर आहेत तर पुढे नक्कीच दर वाढतील। आणि सर्वसाधारण पाठीमागचा जर अनुभव बघितला तर ऑगस्ट महिना संपला की हळदीचे दर वाढायला लागलेले आपण बघितलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपला माल तयार होतो आणि मार्केटला ज्यावेळेस चांगला दर असतो त्यावेळेस ही हळद घरी न ठेवता विकायलाच पाहिजेत, कारण आपला नफा आपण घट करून घ्यायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे। दुसरी गोष्ट अशी की आपण हळद ही 6,000, 7,000, 5,000 सुद्धा विकलेली आहे। मग शेवटी आपण समाधान काय म्हणतो की नाही 5,000 आपण विकलेली हळद आहे। आज जर बघितलं तर कोणतंही पीक हळदीसारखं शेतकऱ्याला पैसे कमवून देणारं नाही। तुमचं ऊस असेल, केळी असेल, याचं बघितलं तर केळीचे सुद्धा दर पडलेले आहेत, ऊसाचे सुद्धा तेच हाल आहेत। बरेच कारखाने शेतकऱ्याचे पैसेसुद्धा देण्यात झालेले आहेत। मग आपण मार्केटच्या हिशोबानं राहून आपले पैसे त्या ठिकाणी कमवून दिले पाहिजेत। आणि आजचा व्हिडिओ बनण्याचा पाठीमागचं मेन उद्देश आहे की काल बी बाजार हा 80 इंडेक्समध्ये तुटला, आणि आजसुद्धा त्या ठिकाणी बाजार हा 500 रुपये तुटलेला आहे। 500 रुपये तुटणं म्हणजे खूप मोठी अशी ही गोष्ट आहे। मी एवढंच सांगेन की आजूबी दिवस गेलेले नाहीत की आपण जे 7-8 हजार हळद विकली आणि आज तरी जर समजा 11-11.5 विकत असेल तर आपण विकायला पाहिजेत। जर वरी 2,000 रुपये वाढले बी नंतर तर ते आपल्या उपयोगाचे नाहीत, कारण तुम्हाला सांगतो आजच्यापेक्षा पुन्हा 2,000 रुपये दर कमी झाले तर आपलाच त्या ठिकाणी नफा कमी व्हायला लागलेला आहे। आणि हळद हे पीक यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा प्रमाणात काही ना काहीतरी 20-25% जास्त येणारा आहे। आणि बाजाराची हालत खूप सध्या तरी म्हणजे चांगले नाहीत। मी थोडं बाजारात संघ मी संपर्कात राहतो, त्यामुळं आपण आपली हळद थोडी टप्प्याटप्प्यानं विकायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। शेवटी काही भागामध्ये असा सुद्धा एक भ्रम आहे की हळद घरात ठेवली म्हणजे श्रीमंत शेतकरी, आणि काय अहो त्यांचे हळदीचे कट्टे एवढे विकायचे राहिलेत, हा भ्रम आपण मनात ठेवू नका। कारण हे आपल्या वडिलाचे आजोबा पंजोबाचे दिवस होते, माल जवळ असला म्हणजे काहीही काम होते, पण आजचं तसं युग नाही राहिलं आहे। तुम्ही काळानुरूप स्वतःला बदलून घेतलं पाहिजे आणि आपला नफा घट करून घेतला पाहिजेत। आता याच्यापेक्षा बी जर बाजार तुटला तर खूप याच्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे। म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही बाजाराचा रुख बघा आणि आपला निर्णय घ्या। शेवटी
नफा तोटा हे आपल्याच हातामध्ये नाही, कारण याच्यामध्ये आपल्याला ना हळदीचे दर ठरवायचा अधिकार आहे, ना कापसाचा दर ठरवायचा अधिकार आहे, ना तुमचा कशाचाही दर आपल्या शेतकऱ्याला ठरवायचा अधिकार नाही. हा अधिकार सरकार, जे खरेदीदार दलाल असतील, जे खरेदीदार असतील, त्या ग्राहक असतील का, त्यांना आहे. म्हणून तुम्ही हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, कारण सबस्क्राईब करा. याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. हळदीचं पोझिशन अजून बी तुमच्या या एनसीडेक्सच्या पाठीमागं 5-6 लाख कट्ट्याच्या घोळामुळं झालेलं आहे. एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान.